जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुज्जूर मित्रांनो. सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार सध्या रुजू झाले होते, तर त्या रुजू असलेल्या उमेदवारांना 6 महिने सध्या बघा त्यांचा कार्यकाल जो आहे तर तो पूर्ण झाला होता. त्यानंतर 5 महिन्यासाठी जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ देण्यात आली आहे. ह्याच्यामध्ये मग वेगवेगळे सध्या बघा आस्थापनामध्ये त्याच्यामध्ये खाजगी आस्थापना असेल किंवा मग ज्या शासनाचा शासकीय आस्थापना असेल, तर त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे आपापल्या पात्रतेनुसार जे काही प्रशिक्षणार्थी होते तर ते रुजू होते. तर ह्याच्यामध्ये एक जे काही शिक्षक संवर्ग आहे तर तो शिक्षक संवर्गाला सध्या बघा जी काही 5 महिन्याची मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या इथं मिळाली आहे. परंतु आता मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की जे काही परीक्षेचा कालावधी आहे माध्यमिक संदर्भात आणि जी उन्हाळी सुट्टी आहे तर ती उन्हाळी सुट्टी असल्यामुळे जे काही शिक्षक या पदावरती प्रशिक्षणार्थी कार्यरत होते त्यांचा ऑलरेडी या ठिकाणी बघा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 6 महिन्यासंदर्भात कार्यकाल जो आहे तर तो कार्यकाल सध्या संपुष्टात आला होता. त्यानंतर 5 महिन्याचा जो काही GR सध्या बघा इथं मुदतवाढीचा देण्यात आला, त्याच्यामध्ये 5 महिने मुदतवाढ दिली. परंतु जो काही सध्या आताचा जो पिरियड आहे तो पिरियड म्हणजे परीक्षेसंदर्भात आणि जो या ठिकाणी उन्हाळी सुट्टी संदर्भात जो पिरियड आहे आणि त्या पिरियडमध्ये सध्या ज्या प्रशिक्षणार्थी आहे तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना सध्या जे 5 महिने मुदतवाढ आहे तर ते 5 महिने मुदतवाढ त्या ठिकाणी मिळाली आहे. परंतु जो आदेश असेल तर तो आदेश सध्या त्या ठिकाणी मिळाला नाही. तर प्रत्येक विभागामध्ये प्रशिक्षणार्थींची जी काही संख्या आहे तर ती बरीच मोठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जवळपास एक विभागामध्ये 10-10, 12-12 हजार एवढे जे काही प्रशिक्षणार्थी आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी कार्यरत आहे. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी एक महत्त्वाचं जे पत्र आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आयुक्तालय जे आहे तर त्यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरचं हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलं. हे पत्र आहे 17/3/2025चं. इथं बघा जे माननीय आयुक्त आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई, तर ह्यांना सध्या या ठिकाणी हे पत्र इश्यू करण्यात आले. तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्राथमिक असेल त्यानंतर बघा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मुदतवाढी संदर्भात अशा पद्धतीने इथे सध्या बघा जो विषय आहे तर तो विषय घेण्यात आला आहे. आणि इथं संदर्भ जो आहे तर तो 10 मार्च 2025चा जो सध्या बघा शासन निर्णय आहे तर तो संदर्भ घेण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये एकंदरीत जो काही विभाग ह्या ठिकाणी कार्यरत आहे तर तो विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास जे सध्या कार्यरत असलेले संपूर्ण या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये किती सध्या जे काही प्रशिक्षणार्थी जे शिक्षक प्रशिक्षणार्थी आहे तर त्यांच्या संदर्भात इथं माहिती देण्यात आली. तसंच बघा ह्यांना नियुक्ती नेमकी कधी त्या ठिकाणी मिळू शकते त्या अनुषंगाने पुढे देखील या ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयांवर जी काही सादर करण्यात येतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील प्राथमिक त्यानंतर माध्यमिक त्यानंतर उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापन कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे. आता इथे जे काही प्रशिक्षणार्थी होते तर त्यांचे ऑलरेडी त्या ठिकाणी जे 6 महिने आहे तर ते 6 महिने सध्या बघा पूर्ण झालेले आहे आणि काही जे आहे तर त्यांचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, बाकीच्यांचं प्रशिक्षण घेत आहे. अशा पद्धतीची जी आकडेवारी आहे तर ती देण्यात आली. आता इथे जर ह्या विभागाचं जर बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी 1985 एवढे सध्या बघा जे प्रशिक्षणार्थी आहे तर ते प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आहे. त्यानंतर जालन्यामध्ये 422 आहे, परभणीमध्ये 634 आहे, हिंगोलीमध्ये या ठिकाणी 1726 आहे, नांदेडमध्ये 985, बीडमध्ये या ठिकाणी 2740, लातूरमध्ये 2595 आहे आणि धाराशिवमध्ये या ठिकाणी 1884 आहे. अशी जर टोटल आपण छत्रपती संभाजीनगर या विभागाची जर बघितली तर इथं 12,971 म्हणजे जवळपास 13,000 एवढी जी काही संख्या आहे तर ती संख्या सध्या प्रशिक्षणार्थ्यांची या ठिकाणी ह्या जो काही विभाग आहे छत्रपती संभाजीनगर तर ह्याच्यामध्ये सध्या आहे. तर आता एवढे जे उमेदवार आहे तर एवढ्या उमेदवारांना 5 महिन्यासाठी जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या बघा त्यांना मध्यंतरी जो काही सध्या सुट्टीचा पिरियड आहे उन्हाळी सुट्टी वगैरे तर त्या अनुषंगाने नियुक्ती सध्या त्या ठिकाणी थांबून ठेवण्यात आली. त्या अनुषंगाने जो काही प्रशिक्षणाचा कालावधी असेल तर त्या अनुषंगाने इथं पुढे एक माहिती देण्यात आली की संदर्भ शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांची 5 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी 11 महिन्याचा करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आपल्या या ठिकाणी बघा निदर्शनास आणून देऊ इच्छितो की राज्यातील या ठिकाणी प्राथमिक असेल माध्यमिक आहे त्यानंतर उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी सध्या स्थितीत 5 महिन्याची मुदतवाढ दिल्यास एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी जे काही परीक्षेच्या कारणामुळे
इथं बघा जे कारण मेन्शन करण्यात आले की एप्रिल महिन्यामध्ये परीक्षाच्या कारणामुळे तर मे आणि जून या महिन्यामध्ये शैक्षणिक संस्थांना अनुज्ञेय असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे कोणतेही प्रशिक्षण ह्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे एप्रिल महिना, त्यानंतर मे आणि जून महिने, तर हे जे 3 महिने आहेत तर ह्या 3 महिन्यामध्ये जे काही प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षणासंदर्भात कोणतंही त्या ठिकाणी जे काही प्रशिक्षणार्थी असेल तर त्यांना प्रशिक्षण तिथं मिळणार नाही. तर ह्या अनुषंगाने इथं प्रशिक्षण आता त्यांना नेमकं कधी मिळणार किंवा नियुक्ती सध्या कधी मिळणार, तर त्या अनुषंगाने इथं बघा खाली माहिती देण्यात आली. यास्तव आपणास विनंती आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना नव्याने देण्यात आलेल्या 5 महिन्याची मुदतवाढीचे जे आदेश आहे तर ते आदेश म्हणजे या ठिकाणी 1 जुलै 2025 पासून निर्गमित करण्यासाठी या ठिकाणी जे काही निर्देश असेल तर ते निर्देश सहाय्यक आयुक्तांना देण्यात यावे, जेणेकरून संबंधित उमेदवारांना योग्य प्रकारे कार्य प्रशिक्षण मिळू शकेल. म्हणजे जो काही 3 महिने इथं जे सध्या म्हटलेलं आहे, एप्रिल महिन्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने सध्या बघा महिना असतो, त्यानंतर मे आणि जून ह्या महिन्यामध्ये शैक्षणिक संस्थांना उन्हाळ्याची सुट्टी असते. तर ह्या अनुषंगाने जे काही प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षण सध्या त्यांना मिळू शकणार नाही. तर त्यांचं आता प्रशिक्षण जो कालावधी असेल, कारण 5च महिने ह्या ठिकाणी मुदतवाढ मिळाली आहे आणि ही 5 महिने फक्त बघा अंतिम मुदत ह्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आधीचे 6 महिने प्लस हे 5 महिने अशी 11 महिन्याची जो काही कालावधी आहे तर तो कालावधी करण्यात आला आहे. आता जे सध्या माध्यमिक असेल, प्राथमिक असेल, उच्च माध्यमिक असेल तर ह्या ठिकाणी जे शिक्षक प्रशिक्षणार्थी रुजू आहे तर त्यांना जो काही आदेश असेल तर तो आदेश या ठिकाणी जे 5 महिन्याचा मुदतवाढीचा जो आदेश आहे तर तो 1 जुलै 2025 पासून सध्या बघा निर्गमित करण्यात यावे, अशा पद्धतीची जी काही या ठिकाणी आयुक्तांना विनंती जी असेल तर ती विनंती सध्या बघा इथं करण्यात आली आहे. तर एकंदरीत हे संपूर्ण उमेदवारांना 1 जुलै 2025 पासून मे बी त्या ठिकाणी नवीन जे शैक्षणिक वर्ष सुरुवात होईल तर त्या अनुषंगाने जो काही आदेश असेल तर तो आदेश सध्या बघा रिन्यूअल त्या ठिकाणी मिळू शकतो. तर सध्या हे प्रत्येक जे काही विभाग आहे तर त्या विभागामध्ये शिक्षक जे सध्या प्रशिक्षणार्थी आहे तर त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही सूचना असेल तर ती सूचना इथं देण्यात आली आहे. आता जो काही पुढील आदेश असेल तर तो आदेश किंवा जी अपडेट येईल ती अपडेट तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्यात येईल. परंतु सध्या तरी जे प्रशिक्षणार्थी जवळपास या ठिकाणी संख्या जर बघितली तर 13,000 एवढी जी काही संख्या आहे जवळपास, तर ही फक्त छत्रपती संभाजीनगरच्या ह्या विभागामध्ये सध्या पाहायला मिळते. आता बरेचसे या ठिकाणी विभाग आहे तर त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीची संख्या आपल्याला पाहायला मिळेल. तर शिक्षक जो संवर्ग आहे तर त्याला पुढील जो काही शैक्षणिक वर्ष असेल तेव्हा त्यांना जर सध्या बघा प्रशिक्षणार्थ्यांना जो काही आदेश असेल या ठिकाणी तर त्या ठिकाणी मिळू शकतो. अशा पद्धतीची ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती. तसंच तुम्ही कोणत्या विभागातून सध्या बघा प्रशिक्षणार्थी आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही कमेंट देखील करू शकतात. तुम्हाला अजूनपर्यंत आदेश असेल तर तो मिळाला आहे किंवा नाही त्या अनुषंगाने कमेंट करा. तुमच्या काही डाऊट असेल, समस्या असेल त्या देखील कमेंट करा, त्याच्यावरती योग्य तो आपण रिप्लाय तुम्हाला देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. या ठिकाणी लिंक दिलेल्या आहे टेलिग्रामच्या, त्या देखील तुम्ही जॉईन करू शकतात. संपूर्ण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.